नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळही दिली जाणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. इयत्ता 9वी इतिहास राज्यशास्त्र द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा 2024-25 चालू शैक्षणिक वर्षाचा हा पेपर आहे. सर्व विद्यार्थ्यांना हाच पेपर येईल. सर्व प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ब्रॉड क्वेश्चनची उत्तरं राहिल्यास तर ती आपल्या चॅनलवर इतिहासाच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला सहज मिळतील किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी काही वार्षिक परीक्षेची प्लेलिस्ट आहे त्यात आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतात. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी. 3 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा त्या मी उत्तरासहित वाचून दाखवते. आपल्यालाही तशाच पद्धतीने उत्तरासहित त्या रिकाम्या जागा आपल्या आन्सर शीटवर लिहायच्या आहेत. प्रश्न पहिला, भारत सरकारने 1975 डॉक्टर फुलरेणू शहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. दुसरं आहे, इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ॲपल हा पहिला दूरसंचार उपग्रह होय. तिसरं, जयपूर फूटचे जनक म्हणून डॉक्टर प्रमोद सेठी यांना ओळखले जाते. त्यानंतर ब भाग, प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा 3 गुणांसाठी. बघा या ठिकाणी 3 गट दिलेले आहेत 4-4 जोड्यांचे आणि त्यांच्यामधून आपल्याला 4 जोड्यांमधून एक चुकीची जोडी असते ती आपल्याला शोधून काढायची आहे आणि त्याला तुम्हाला 1 मार्क्स मिळणार आहे. बघा पहिला गट, सौदा वेणेराव, विद्या बाळ, प्रमिला दंडवते आणि ज्योती मापसेकर. या गटामधली ड ही जोडी जी काही आहे, ज्योती मापसेकर महिला आयोग, ही जोडी चुकीची आहे. म्हणून आपल्याला 1 उत्तर, चुकीची जोडी ड, ज्योती मापसेकर महिला आयोग असं पूर्ण लिहायचं आहे. तेव्हा आपल्याला त्याला 1 मार्क्स मिळेल. दुसऱ्या गटामध्ये ब ही जोडी चुकीची आहे, अग्नी, जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र. तिसऱ्या गटातली ड ही जोडी चुकीची आहे, डॉक्टर मोहनराव पोलिओ. त्यानंतर प्रश्न दुसऱ्याकडे आपण वळूया. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. दुसरा अ, सूचनेनुसार कृती करा. तक्ता पूर्ण करायचा आहे आपल्याला. बघा पहिलं, भारतातील महत्त्वाच्या भाषा त्या आपल्याला चार्टमध्ये लिहायच्या आहेत. हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, पंजाबी. दुसरा आहे, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक प्राप्त, कर्णम मल्लेश्वरी. 3, तुम्ही पाहिलेले बालचित्रपट, एलिझाबेथ, एकादशी, किल्ला, शाळा. 4, विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावे, NDTV, प्रादेशिक वाहिन्या, स्थानिक केबल TV. या पद्धतीने हा तक्ता पूर्ण करायचा आहे. दुसरे, चौकट पूर्ण करा 2 गुणांसाठी. भारतात आयात होणाऱ्या वस्तू, खनिज तेल, नैसर्गिक वायू, औषधे, मोबाईल. भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू, चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, मोती, मौल्यवान हिरे, सिमेंट आणि मीठ. क भाग बघा, टिपा लिहा 4 गुणांसाठी कोणत्याही 2. पहिली टीप आहे कुटुंब संस्था. दुसरे अवकाश संशोधन,
आणि तिसरं आहे पोखरण अणुचाचणी. प्रश्न तिसरा बघा, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2, 4 गुणांसाठी. 1. भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. दुसरे, पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. तिसरे, 1984 हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला. प्रश्न चौथा, दिलेल्या उतार्याचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, एक छोटासा उतारा या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा, पहिला प्रश्न, कोणत्या भारतीय भाषेने भाषिकदृष्ट्या देश जोडण्याचे काम केले? उत्तर आहे हिंदी. दुसरं, कोणाची संख्या आता कमी होत चालली आहे? उत्तर बोलीभाषांची. 3. भारतातील महत्त्वाच्या भाषा कोणत्या? मराठी, हिंदी. त्यानंतर प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. बघा, या ठिकाणी उत्तर दिलेली आहे. महत्त्वाच्या भाषा, हे सर्व भाषा महत्त्वाच्या आहेत भारतातल्या, उतार्यात दिलेले आहे. त्यानंतर सविस्तर उत्तरे लिहा. कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा. दुसरे, ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत? आणि तिसरे, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? यांची अचूक उत्तरं लिहा. त्यानंतर राज्यशास्त्रावर आधारित प्रश्न. प्रश्न 6वा अ, योग्य पर्याय निवडा. पहिलं, पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? उत्तर आहे जर्मनी. दुसरं, भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश? नेपाळ. ब भाग, खालील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2, 4 गुणांसाठी. पहिलं आहे, दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. बरोबर. दुसरं आहे, निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात. चूक. तिसरं आहे, आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. बरोबर. या पद्धतीने आपण चुकीबरोबर हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर प्रश्न 7वा बघा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. दक्षिण आशियाई सहकार्य राष्ट्रातील सार्क राष्ट्र भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ. दुसरे, फ्रेंच राज्यक्रांतीने या मानवी हक्कांचा पुरस्कार केला. उत्तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. शेवटचा प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी. कोणतेही एकाच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचे. पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे. आणि दुसरा आहे, भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागे पार्श्वभूमी विशद करा. या पद्धतीने आपल्याला दोघांपैकी एकाचं उत्तर लिहायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची इतिहास राज्यशास्त्राची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.